सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा, व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय, कर्जे स्वस्त होणार। नगरपालिका नगरपंचायत मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान, आज लगेच सुनावणी होणार, मतदान झालेल्या ठिकाणी तत्काळ निकाल द्यावे अशी मागणी। राज्यातल्या शिक्षकांचा शाळा बंद आंदोलन, 80,000हून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात घेणार भाग, टीईटी परीक्षेची सक्ती आणि 2024ची संच मान्यता रद्द करा अशा मागण्या। भारत दौऱ्यावर आलेल्या पुतीन यांच्यासाठी आजचा दिवस व्यस्त, दुपारी 12 वाजता गार्ड ऑफ ऑनर आणि त्यानंतर द्विपक्षीय चर्चा, संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये खास डिनरचं आयोजन। नरेंद्र मोदी भारताला लाभले, हे भारताचं नशीब, मोदींनी त्यांचं आयुष्य भारतासाठी वाहिलं, पुतीन यांच्याकडून मोदींचं तोंड भरून कौतुक, टॅरिफ लादलं म्हणून भारत दबावाखाली येणारा देश नाही अशा शब्दामध्ये दिली हिंमत। राज्यातल्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण, आरक्षण, अतिवृष्टी आणि लाडकी बहीण राहिले वर्षभर चर्चेत, वर्ष पूर्ण होताना सुरू झालेल्या कुरघोड्यांमुळे चर्चेला उधाण। फडणवीस सरकारचं 1 वर्ष नाकर्तेपणाचं, वर्षभरात काय केलं यावर श्वेतपत्रिका काढा, विजय वडेट्टीवारांचं सरकारला आव्हान। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यात चंद्रशेखर बावनकुळेंचा संबंध, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांचा आरोप, कामठीतल्या निवडणूक गैरप्रकारांबद्दल बावनकुळेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी। विमानसेवा 10 डिसेंबरपर्यंत विस्कळीतच राहणार, इंडिगोची माहिती, काल मुंबईत 118 तर देशभरात 550 विमान उड्डाणं रद्द। बुलेटिनच्या सुरुवातीला